हा आहे रामझुलाच्या दुसऱ्या साईडचा द्वार, तो बघू शकता तुम्ही। आणि इथून मला आता राईड घ्यायचं आहे। मित्रांनो, मी आता आलेलो आहे नीलकंठ पूल। हा नीलकंठ पूल आहे कारण की या साईडला आहे ना नीलकंठ टेम्पल आहे, तर त्यासाठी हा ब्रिज आहे ना हरिद्वार आणि ऋषिकेशच्या मध्ये बांधलेला आहे। नमः पार्वती पते हर हर महादेव, ओ वीर बजरंग हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव। शिवपुरीला ड्रॉप केला, तो पण शिवपुरीत येत होता। आणि बघू शकता काय वेदर आहे। मॉर्निंग मित्रांनो, काल संध्याकाळी मी इथं आलेलो होतो आणि इथून मी कॅम्पिंग केली होती बघा। इथं मी कॅम्पिंग केलेली होती। आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे इथे शोधरी आणि आपलं स्वागत आहे नवीन एक चॅनलमध्ये। और मी आहे ऋषिकेश इथं आणि मी अराऊंड 8 वाजेला उतरलो होतो हरिद्वारवरून मी ऋषिकेश आलो आहे। हरिद्वारचे दर्शन माझं केलं नाही मी, कारण मला ऋषिकेशवरून मला केदारनाथ यात्रासाठी निघायचं आहे। आणि आता मी जाणार आहे रामझुला, लक्ष्मण झुला। तर चला बघूया की कसं असतं काय असतं। तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून द्या। नवीन चॅनल असल्यामुळे सपोर्ट नक्की दाखवा मला। या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला खूप सारे ॲडव्हेंचर मिळणार आहे। मी कॅम्पिंग करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांना वाटतं की ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये खूप जास्त पाऊस चालू आहे। तर आतापर्यंत मला पूर्ण जर्नीमध्ये मी निघालो आहे नवसारीवरून हरिद्वारवरून ऋषिकेश, पण आतापर्यंत मला पाण्याचा एकही थेंब मिळालेला नाही आहे। बघूया आपण की पुढे जाऊन आपल्याला पाणी भेटतं आहे की नाही। आता इथून निघण्याची वेळ झालेली आहे आणि इथून मला रामझुला जाण्यासाठी ऑटो करावा लागेल। आणि इथून 4 किलोमीटर रामझुला आहे। त्यानंतर लक्ष्मण झुला बाय वॉक जाणार आहे मी। त्यानंतर बघूया पुढे काय नाही, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली सांगत राहील की कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, तुम्ही कुठं जाऊ शकतात। तर मी ऋषिकेश स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकतात की ह्याप्रमाणे स्टेशनच्या एंट्री गेट आहे। तर ह्या साईडने एक्झिट करू शकतात तुम्ही आणि या साईडने एंट्री करू शकतात। तर बघू शकता तुम्ही। आता इथून मला बाहेर कसं जायचं आहे ते मला आयडिया नाही, मला बघावं लागेल ऑटो रिक्षा कुठं भेटेल मला। तर मला समोरच दिसते ऑटो रिक्षा, पण आता विचारू आपण तिथं जाऊन की काय फेरी किती काय आहे, कारण की जास्त लांब पण नाही, तर अराऊंड 30 रुपीज घ्यायला पाहिजे त्यांनी। तर मी विचारून तुम्हाला तसं कळवेल की किती चार्जेस केले त्यांनी मला। तर मित्रांनो, मी ऑटोमध्ये आलेलो आहे आणि अराऊंड 4 किलोमीटर इथून जायचं आहे मला आणि 20 रुपये चार्जेस आहे। तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी की ऋषिकेश नगरी कशी आहे। तुम्ही तर तशी व्हिडिओमध्ये बघितलीच असणार, पण माझ्या व्हिडिओमध्ये काही खास भेटेल तुम्हाला। मराठी चॅनल असल्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मला ऑटोवाल्याने इथं सोडलेलं आहे। तर बघू शकता या ऑटोमध्ये आलो आणि इथं फ्री भोजनालय इथं 100 रुपीजमध्ये भोजन भेटतं आहे। बघू शकता की काही मुलं इथं आहे ना यात्रा करून आहे ना वापस जात आहे। तर इथून आता 200 मीटर आहे ना लांब आहे रामझुला, 1 किलोमीटरपासून चालत येतो आहे। आणि बघू शकता तुम्ही की किती जास्त गर्दी इथं आणि खूप सारे यात्री ना पैदल यात्रा पण करत आहे। तर अराऊंड ते नीलकंठ, ऋषिकेश, कोणी तर केदारनाथवरून पण पैदल यात्रा करत आहे। तर खूप जास्त ट्रॅफिक जाम झालेली होती। आता तिथंच थांबलेलो होतो। ट्रॅफिक निघाल्यानंतर आम्हाला पण निघायला मिळालं। तर माझ्या मागे बघू शकता की खूप सारे यात्री चालत आहेत, खूप लांबपर्यंत जातात ते पैदल यात्रा। तो सॅल्यूट आहे त्यांना। तर आता मला तरी पण अजून 15-20 मिनटं लागेल रामझुलापर्यंत। आणि बघू शकता तुम्ही की किती छान दिसतं, इथून पूर्ण हिरवं झालं आहे आणि फॉगी झालेलं आहे पूर्ण। आणि त्या साईडला जो दिसतोय ना तो रामझुला आहे, तर तिथून मला त्या साईडला जायचं आहे। तर मी इथं थोडा विश्रांती करतोय, थोडा आराम करून मग मी त्या साईडला जाणार आहे। आणि आंघोळ पण बाकी असल्यामुळे तर मला त्या साईडला जाऊन आंघोळ करावं लागेल। इथं तर आंघोळ करू देत नाही, हे फक्त चिल करायला बसलेले इथं। आणि इथून मी आंघोळ झाल्यानंतर दर्शन करेल, तर तुम्हाला दाखवून देईल मी कसं दर्शन होतं, किती मंदिर आहेत आणि कसले मंदिर आहे इथं, तर ते मी तुम्हाला दाखवून देईल व्हिडिओमध्ये। तर चला आता मला इथून विश्रांती करून 10-15 मिनटं झाले, तर इथून निघतोय मी आता आणि जाऊया रामझुला क्रॉस करून दर्शनाला, आंघोळीला। तर फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे रामझुल्यावर। तर बघू शकता माझ्या मागे बघा मुख्य द्वार आहे झुल्याच्या आणि या साईडने ते बघू शकता तुम्ही की किती मोठे मोठे पहाड आहेत। आणि या साईडने तर मित्रांनो बघू शकता की खूप मोठा झुला आहे हा।
हा आहे रामझुलाच्या दुसऱ्या साईडचा द्वार, तर बघू शकता तुम्ही. आणि इथून मला आता राईड घ्यायचं आहे. राईड घेऊन मग आपण स्नान करण्यासाठी जाणार आहे. तर इथं येण्यासाठी तुम्हाला ऑटोची, रेल्वे स्टेशनवरून ऑटोची गरज आहे. आणि ऑटोवरून तुम्ही पायी येऊ शकतो. पण ऑटोवाला एक लक्ष ठेवा, ऑटोवाले किंमत काहीही सांगतात. मला 200 सांगितले, बट मी पुढे जाऊन सनी बघितलं तर 20 रुपीज फक्त. पण विषय असा आहे की मला 1.5 किलोमीटर लांब सोडलेलं झुल्यापासून, तर तुम्हाला 1.5 किलोमीटर वॉकिंग करून इथं यावं लागेल. चल पटकन आता आपण आंघोळ करून घेऊया, त्यानंतर मग आपण बघूया की इथून कसं निघायचं. मला पुढं पण जायचं आहे अजून. पुढं मला शिवपुरी, देवप्रयाग ट्राय करेल मी. आजच पोचेल मी देवप्रयागपर्यंत, कारण की मला माहिती आहे की देवप्रयागसाठी तिथं मला कॅम्पिंगसाठी जागा मी शोधून ठेवलेली, कारण की मी एप्रिलच्या महिन्यात अगोदर जाऊन आलेलो आहे देवप्रयागला. तर माझे हे सेकंड टाईम आहे. मित्रांनो, माझी गंगा स्नान झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही की ना गंगाचा फ्लो आहे ना खूप जास्त वाढलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि त्या साईडला मी स्टे केला होता, म्हणजे थोडं थांबलेलो होतो अर्धा एक तास, त्यानंतर मी इकडं आलो. तर बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा मी आलो तेव्हा जास्त ऊन होतं आणि खूप जास्त गरम पण होत होतं, कारण की मी ट्रेनमध्ये आंघोळ केली नव्हती ना, त्यामुळं आता आंघोळ करून थोडं बेटर फील होतं आहे. आणि आता इथून मी मंदिरात जाणार आहे, तर तुम्हाला पण दाखवतो मंदिर. आणि म्हटलं जातं की 5 पांडव जेव्हा स्वर्गासाठी निघाले होते तेव्हा त्या मंदिरची स्थापना 5 पांडव यांनी केलेली होती. तर बघूया आपण कसं आहे ते मंदिर. मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे, पण तुम्हाला पण दाखवणार आहे मी या व्हिडिओतर्फे. मित्रांनो, हे प्राचीन रामेश्वर मंदिर. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा 5 पांडव इथं आलेलो होते स्वर्गासाठी जाण्यासाठी, तर त्यांनी ही शिवपिंड आहे त्यांनी स्थापन केली होती. तर बघू शकता तुम्ही की खूपच जुन्या काळातलं मंदिर आहे. आणि इथं तुम्ही येऊन अभिषेक हवन करू शकतात. तर आता मी दर्शन करायला जातो आहे मध्ये. तर दर्शन झाल्यानंतर बघूया आणि आपला पुढचा प्रवास स्टार्ट करूया. मित्रांनो, आता दर्शन झालेलं आहे आणि तब्बल मी 2 ते 3 मिनटापासून इथं बसलेलो आहे एकदम शांततेत. तर इतकं पीसफुल वाटतं आहे. ज्या साईडला मी आंघोळ केली ना त्या साईडला ना खूप जास्त क्राऊड होता. टुरिस्ट पण खूप जास्त आलेले होते. आणि ठीक आहे, मंदिरात येऊन खूप छान वाटतं आहे. आणि जे स्वप्न राहतं आहे एका व्यक्तीचे की ऋषिकेश जाऊन तिथं दर्शन करावं, गंगा स्नान सगळ्यांची इच्छा असते. सगळे सनातनी, सगळे हिंदुइझम, सगळ्यांची इच्छा असते की तिथं स्नान करावं. तर आज स्नान. आता थोडं पाण्याचे थेंबे पण स्टार्ट झालेले आहे. आय होप जास्त पाऊस नाही आला पाहिजे, कारण की पुढचा प्रवास करायला मला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी इथं तर स्टे नाही करणार आहे, इथून मी पुढं निघणार आहे. तर बघूया. मी सोबत तर कॅम्प घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला दाखवला नाही कॅम्प, तर मी तुम्हाला जेव्हा पिच करेल ना कॅम्प तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर आता मला इथून जायचं आहे देवप्रयाग. तर देवप्रयाग जाऊन मग तिथं स्टे करेल मी. जर मला देवप्रयागपर्यंत गाडी नाही भेटली तर मी शिवपुरीपर्यंत जाईल. आणि शिवपुरीला मला माहिती कुठं स्टे करायचा. मित्रांनो, मी ना हायवेकडे जात होतो आणि मला ना इथं ना प्रसाद घ्यायला बोलवलं गेलं. आणि ना इथं फ्रीमध्ये प्रसाद आहे भगवानच्या. आणि तुम्ही इथे या साईडला येत आहेत तर एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मण झुल्याच्या थोडं पुढे येणार तुम्ही, तर तुम्हाला प्रसादची व्यवस्था होऊन जाईल. जर तुम्हाला इमर्जन्सी फूड नाही भेटलं किंवा काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही बजेट ट्रॅव्हलर आहे, तर तुम्ही इथं येऊन प्रसाद घेऊ शकता. मी इथून आहे ना इकडे जात होतो मी हायवेला, तर मला ही प्रसाद तर प्रसाद घेऊन मी तुम्हाला दाखवतो ही जागा कशी आहे काय आहे. तर तुम्ही इथं येऊ शकता. बघू शकता तुम्ही सगळे प्रसाद ग्रहण करताय आणि तुम्ही इथे येऊन प्रसाद घेऊ शकता. खूप छान प्रसाद, स्वादिष्ट होता. आणि मी तर दुपारी जेवण केलं होतं. आता अराऊंड 4-4:15 वाजलेले आहेत आणि मी 2 वाजेच्या आसपास मी जेवण केलेलं होतं. पण प्रसादला मी इग्नोर नाही करू शकत, म्हणून मी येऊन गेलो. आणि थोडी भूक तर मला लागलेली होती. बाहेरच्या खाण्यापेक्षा मी प्रिपेअर करतो की काही असं जेवण की एक प्रसाद या फिर घरचं खाणं तर संभव नाही आहे. जेव्हा मी हे करेल पिच टेंट टाकेल मी, तेव्हा मी स्टोव आणलेला आहे माझ्यासोबत आणि मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे. ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल.
तर मी तुम्हाला दाखवते, ती एक ट्रस्ट आहे, सेवा ट्रस्ट. तर बघू शकता तुम्ही, अशी दिसते. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते सगळ्यांचेच म्हणणं आहे की एका हाताने कधी तुम्ही दान करताय तर दुसऱ्या हाताला माहीत पण पडायला नको, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ नाही काढला. असं मला वाटतं की त्यांना उचित नाही वाटणार ते, म्हणून मी त्यांच्यासोबत काही व्हिडिओ काढला नाही. तर तुम्ही जर लक्ष्मण झुडियाच्या पुढे येत आहात या रस्त्याने तर तुम्हाला खूप छान भोजन भेटू शकतं प्रसादाच्या रूपाने. आणि बघू शकता तुम्ही की ना इकडे बघा काय सीन आहे, हा किती छान दिसतोय. ही ट्रस्ट आहे ना बिलकुल गंगेच्या किनाऱ्यावर आहे, तो खूप छान दिसतोय. आणि इथून माउंटेन, वा वा वा. आता तर मी अराऊंड 2 तास माउंटेनमध्येच राहणार आहे. हे तुम्हाला जे दिसतंय ना ट्रस्ट झाली, बिल्डिंग झाले समोर, ते मुळीच दिसणार नाही, फक्त आणि फक्त माउंटेन्स. आणि बघूया लिफ्ट भेटते की नाही. जर भेटली तर छान आहे, अदरवाईज मग मला वाटतं आहे की मला कॉन्फिडन्स स्वतःवर की भेटेलच मला लिफ्ट. चला बघूया, लिफ्ट भेटली तर मी तुम्हाला दाखवतो आहे की माझी हिचायकिंग कशी असते. तर मित्रांनो मी ना तिथून निघाल्यानंतर आहे ना चालत चालत वरती आलो आहे. आता मेन हायवे लागणारच आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही बघा की समोरचं क्लायमेट काय दिसतंय. पूर्ण फॉगी माउंटेन आहे, प्लसमध्ये गंगा आहे आणि तिथून पण फॉग निघतो. खूप छान आहे. आणि इथून जायला मला अजून तरी पण 1 ते 1.5 तास लागेल शिवपुरी किंवा देवप्रयाग जायला. तर मी तसं अपडेट देत जाईल, मला गाडी भेटते की नाही भेटत, काही इथंच थांबावं लागतं मला. मित्रांनो मी आता आलेलो आहे नीलकंठ पूल. हा नीलकंठ पूल आहे कारण की या साईडला आहे ना नीलकंठ टेम्पल आहे. तर त्यासाठी हा ब्रिज आहे ना हरिद्वार आणि ऋषिकेशच्या मध्ये बांधलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की ना गंगा काय मस्त वाहते इथून. आणि इथून पूर्ण क्लायमेट वाव वाव पाऊस. तर बघू शकता तुम्ही. आता मला इथून पुढे जाऊन अराऊंड 2 किलोमीटर अजून जाऊन मला आहे ना लिफ्ट घ्यावी लागेल. आता वाजलेले हे 6 आणि अजून माझ्याकडे 2 तास आहे. 6 वाजलेले अजून माझ्याकडे 2 तास आहे. आणि 2 तास असल्यामुळे मला थोडं अंधाराची भीती नसणार. तर इथून मी देवप्रयाग नाही तर शिवपुरी जिथपर्यंत मला लिफ्ट भेटेल तिथपर्यंत. पण मला ह्या दोघां गावापैकी एक ठिकाणी जावंच लागणार आहे कारण की अंधार होण्यातच आहे आता. आणि वेदर खूप छान आहे, पाऊस रिमझिम चालू आहे कंटिन्युअसली. माझ्याकडे गोप्रो असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पाण्याच्या वॉटरप्रूफ असल्यामुळे तो. तर चला इथून निघूया आता. मित्रांनो मी फायनली आलो आहे शिवपुरीला. तर मला आहे ना एक लिफ्ट भेटली. तर अराऊंड ती 15 किलोमीटरची लिफ्ट होती, पण खूप अवघड होतं, कोणीच थांबायला रेडी नव्हतं. पण एका व्यक्तीने थांबवलं आणि मला शिवपुरीला ड्रॉप केला, तो पण शिवपुरीत येत होता. आणि बघू शकता काय वेदर आहे. आणि तुम्हाला एक दाखवतो मी गंमत. हे बघा आहे ना इथून आहे ना पूर्ण आहे ना लँडस्केप झाले आहे खाली. तर बघू शकता तुम्ही की इथं पूर्णपणे आहे ना जे पण माउंटेन असतात ना ते खाली कोसळत असतात. तर बघू शकता तुम्ही की ना पूर्ण क्लाउडी झालं आहे माझं. तर आता मला कॅम्प पिच करायचा आहे. मी ट्राय करेल की देवप्रयागपर्यंत जाऊ शकेल की नाही. आता अराऊंड 7 वाजलेत, 6:30 झालेत. तर 6:30 वाजलेत, पण मी ट्राय करतो. जर मला गाडी भेटली तर ठीक, अदरवाईज मी उद्या जाईल. ते पण मी जर मित्रांनो तुम्ही उत्तराखंड देवभूमी येत असाल ना तर एक गोष्ट कधी करू नका. मी तुम्हाला दाखवतो काय नाही करायचं. तर यांनी बघा इथंच बियर पिली आणि इथंच हे सगळं ना इथंच टाकलेलं आहे. ते कॅरी करून घेऊन पण नाही गेले, गार्बेजमध्ये पण नाही टाकलं. तर काय करता, कसे लोक असतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो की जसं हरिद्वारला आहे ना, तुम्हाला हरिद्वार ऋषिकेशला तुम्हाला आहे ना बियर शॉप नाही भेटणार, वाईन शॉप नाही भेटणार. पण हरिद्वारच्या पलीकडे 20 किलोमीटरला तुम्हाला बियर शॉप आणि ऋषिकेशच्या 20 किलोमीटर लांब तुम्हाला बियर शॉप भेटेल. तर म्हणून इथं बियर शॉप आहेत, भरपूर बियर शॉप आहेत. आणि ज्यांना एन्जॉय जास्तच करायचं आहे विसरून की आपण कोणत्या स्थानी आहे ते विसरून एन्जॉय करायचे तर ते नक्की इथं येतात एन्जॉय करायला शिवपुरीमध्ये. मी तर एन्जॉय करायला नाही आलो आहे, मी तर एक आपला कॅम्प असतो ना तो पिच करायला आलो आहे. कारण की याशिवाय मला चांगली जागा कुठेच भेटणार नाही आणि सेफ पण आहे भरपूर. तर बघूया इथं कॅम्प पिच होतो की मला देवप्रयाग जावं लागेल. ठीक आहे चला निघूया. मित्रांनो तुम्ही शिवपुरी येऊन आहे ना इथं बंजी जंपिंगसुद्धा करू शकता. बघू शकता की या साईडला आहे ना
बंजी जंपिंगसाठी आहे. तर तुम्ही इथं आल्यानंतर फक्त दारू किंवा वाईन नाही तर तुम्ही बंजी जंपिंगसुद्धा करू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल संध्याकाळी मी इथं आलेलो होतो आणि इथून मी कॅम्पिंग केली होती. बघा इथं मी कॅम्पिंग केलेली होती आणि इथं माझी होती आहे चाय. आता मी चहा बनवतो आहे आणि त्यानंतर मी आता जाणार आहे देवप्रयाग नंतर मी ट्राय करेल की रुद्रप्रयागपर्यंत आणि इथून रुद्रप्रयाग आहे अराऊंड 150 किलोमीटर. तर आज मला रुद्रप्रयागपर्यंत काही करून जायचं आहे आणि तिथं आता मी शिवपुरीवरून निघतो आहे आणि शिवपुरीला इथं मी कॅम्प टाकलेला होता आणि ही जी बॅक साईडला हॉटेल दिसते ना तुम्हाला तिथं मी थोडासा वेट केलं म्हणजे थांबलो थोडासा आणि आता मी इथून निघतो आहे देवप्रयागसाठी. तर देवप्रयागच्या व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. तर तुम्ही ह्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून द्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Make him spicy, Papa.